आता एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीसांना काळे झेंडे दाखवले गेलेत। फडणवीसांविरोधामध्ये नाशिकमध्ये युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। काळे झेंडे दाखवत राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातपूर येथील कार्यक्रमाला जात असताना रस्त्यामध्ये काळे झेंडे दाखवण्यात आलेत। युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांना काळे झेंडे दाखवलेत। महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेला देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। महाराष्ट्रात खुलेआम यूपी बिहार सारख्या बंदुका बाहेर निघून गोळ्या झाडण्याचे प्रकार वाढले आहेत। या सर्वांना फडणवीस जबाबदार आहेत असं युवक काँग्रेसचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातपूर येथील कार्यक्रमाला जात असताना रस्त्यामध्ये त्यांना काळे झेंडे दाखवले गेलेत। युवक काँग्रेसच्या वतीने त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांना काळे झेंडे दाखवलेत। जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। युवा काँग्रेस। आमचे प्रतिनिधी महेश महाले सध्या आपल्या सोबत आहेत। महेश, नेमकं सध्या या ठिकाणी काय घडतंय? खरं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहे। महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये पोलिसांच्या राज्य क्रीडा स्पर्धा चालू होत्या। या कार्यक्रमाच्या समारोपानंतर देवेंद्र फडणवीस हे सातपूरच्या कार्यक्रमाला निघाले असताना रस्त्यामध्ये राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खरं तर देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवलेले आहेत। त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केलेली आहे। जोरदार निदर्शने यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलं। या ठिकाणी तात्काळ पोलीस दाखल झाले आणि पोलिसांनी खरं तर या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। खरं तर महाराष्ट्राचा यूपी बिहार हा करून ठेवलेला आहे। खुलेआम आमदार जे आहे ते बंदुका धरताय, गोळ्या झाडताय, अशा प्रकारचं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि या सगळ्या परिस्थितीला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचं यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची जी मागणी आहे ती आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली। निश्चित महेश महाले, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद। आमची मागणी काय आहे, सगळ्या मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या आज राजीनामा द्यावा, आमचं असं म्हणणं आहे। महाराष्ट्रामध्ये आज एवढी बेरोजगारी वाढती, त्याच्याकडे लक्ष नाही। तुमचा खुलेआम युवक रस्त्यावर फायरिंग करताय, बीजेपीचे आमदार फायरिंग करताय, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही। गृहमंत्री करता काय नाही या गोष्टीमुळे, हेच आमचं म्हणणं आहे। आमची मागणी काय आहे, सगळ्या मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या आज राजीनामा द्यावा, आमचं असं म्हणणं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।